मुंबईतील ब्रिटिशकालीन एलिफंटन पूल आजपासून बंद करण्यात आला। 125 वर्ष जुना ब्रिटिशकालीन एलिफंटन पूल पाडला जाणार आहे। वांद्रे वरळी कोस्टल रोड थेट अटल सेतूला जोडण्यासाठी नवा पूल बांधला जाणार आहे। एलिफंटन पूल पाडून पुढील 2 वर्ष नवा पूल उभारण्याचं काम चालणार आहे। त्यामुळे मुंबईतील एलिफंटन पूल आजपासून वाहतुकीसाठी आता बंद केला जाणार आहे। वांद्रे वरळी सागरे सेतूला थेट अटल सेतूशी शिवडी येथे जोडण्यात येणार आहे। मुंबई शहरातील प्रभादेवी रेल्वे स्थानकासमोरील 125 वर्षापासून जुना असलेला एल्फिन्स्टन पूल आज रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। तसे आदेश देखील वाहतूक पोलिसांनी काढलेले आहेत। आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे हा एल्फिन्स्टन पूल आहे आणि या पुलावरून नेहमीच आपल्याला वर्दळ पाहायला मिळते। मात्र हा पूल आता पाडकाम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या पुलाचं काम 2 वर्ष चालणार आहे। यासाठी पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करून दिलेले आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर या पुलाच्या पाडकामावरून राजकीय असेल किंवा स्थानिक नागरिकांनी विरोध केलेला पाहायला मिळतोय। आपण जर उजव्या बाजूला पाहिलं तर बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। आधी पुनर्वसन करा मगच एल्फिन्स्टन पूल तोडा, जाहीर निषेध असं देखील आशय या बॅनरवर लिहिलेला आहे। 150 वर्षापासून राहणारा स्थानिक रहिवाशांचे 2000 कुटुंब आहेत। त्या कुटुंबांचं पहिलं पुनर्वसन करा, नाहीतर रस्त्यावर उतरू, जाहीर आंदोलन करण्याचा इशारा या बॅनरवर देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता हा पूल आज रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे आणि या पुलाच्या जागी द्विस्तरीय उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे। 2 वर्ष या पुलाला बांधकामाला जाणार आहेत। त्यामुळे मुंबई शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांना 1 ते 2 वर्ष वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे आता हा पूल आज रात्रीपासून बंद जरी होणार असला तरी आजूबाजूला जी बॅनरबाजी झालेली आहे, स्थानिक नागरिकांनी विरोध केलेला आहे, त्यामुळे आता हा पूल बंद केल्यानंतर नेमक्या काय ऍक्शन येतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन समीरसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।